बेलापूर ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. घरकुलाच्या मागणीसाठी शेकडो संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला. तब्बल 3 तास ग्रामपंचायतीला घेराव घालत ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरले. माजी सरपंच महेंद्र साळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनावेळी आंदोलकांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. घरकुल लाभार्थ्यांना त्यांची हक्काची जमीन मिळावी आणि घर मिळावी ही प्रमुख मागणी होती. मात्र वाद पेटला तो पैशांच्या मागणीवरून. शासकीय अनुदानाव्यतिरिक्त प्रत्येक लाभार्थ्यांकडून 1,35,000 रुपये सक्तीने वसूल केले जात असल्याचा खळबळजनक आरोप आंदोलकांनी केला आहे. यामुळे उपस्थित महिला आणि पुरुषांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. तब्बल 3 तासांच्या गोंधळानंतर आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरीनंतरही घरकुलाचा तिढा न सुटल्याने घरकुलाच्या लाभार्थ्यांना घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेणार असल्याचे माजी सरपंच महेंद्र साळवी प्रतिक्रिया देताना सांगितले. ठिकाणी बेलापूर गावात जे 1000 घरकुल नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सुजयदादा साहेब यांनी मंजूर केलेले आहेत, त्या घरकुलांच्या संदर्भात या ग्रामपंचायत प्रशासन आहे त्यांनी प्रत्येक लाभार्थ्याकडून अनुदानाची शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त 1,35,000 रुपयाची मागणी केली आणि जवळजवळ बऱ्याचशा लोकांनी माहिती नसल्यामुळे ते पैसे यांच्याकडे आणून दिलेले आहेत. आमची आजची प्रमुख मागणी हीच आहे का शासनाचं जे अनुदान आहे त्या अनुदानातच घरकुल बांधून द्या आणि ही जे सक्ती करून 1,35,000 रुपये जमा करतायत हे यांचे खिशे भरण्यासाठी पैसे जमा करतायत. तर नामदार विखे पाटील साहेबांनी सुजयदादा साहेबांनी या ठिकाणी या प्रश्नामध्ये लक्ष घालून या गोरगरिबांची जी लूट या ठिकाणी ग्रामपंचायत करत आहेत ही थांबवावी अशी या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती करतो. आज काय आंदोलन होतं आणि काय प्रशासनाकडून आपल्याला उत्तर देण्यात आलं? या ठिकाणी आम्ही जे घरकुलाच्या संदर्भात आंदोलन पुकारलं होतं हे जागा मोजून देत नाहीयेत, लाभार्थ्यांना त्याचं घर बांधू देत नाहीयेत आणि जे दादांना किंवा नामदार साहेबांना कॉलनी करायची आहे त्या कॉलनीत सुद्धा सर्व लाभार्थी यायला तयार आहे. फक्त आमचा विरोध 1,35,000 रुपये देण्यास आहे. म्हणून या ठिकाणी ती विनंती घेऊन आम्ही आज आंदोलन केलं होतं. परंतु शासनाकडून या ठिकाणी प्रशासनाकडून आम्हाला योग्य ते उत्तर मिळालेलं नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी नामदार साहेबांची तारीख घेऊन खासदार सुजयदादा साहेबांची तारीख घेऊन सर्व ग्रामस्थांना आणि घरकुलांच्या लाभार्थ्यांना घेऊन त्यांच्या समोर ही समस्या आम्ही या ठिकाणी मांडणार आहोत. तर दुसरीकडे आंदोलकांनी केलेल्या आरोपांवर सत्ताधारी गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माजी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी हे आंदोलन म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट असल्याचे म्हटले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचा हा पोटशूळ उठल्याची टीका त्यांनी केली. खंडागळे यांनी 1,35,000च्या गणिताचा उलगडा केला. ते म्हणाले, नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून गावात साध्या घरांऐवजी रो हाऊस उभे राहत आहेत. शासनाचे अनुदान 1,90,000 आहे, मात्र रो हाऊसचा खर्च 3,25,000 आहे. त्यामुळे ज्यांना रो हाऊस हवे आहे त्यांना वरची रक्कम थेट ठेकेदाराला द्यावी लागणार आहे. रो हाऊस हा ऐच्छिक विषय असून यात ग्रामपंचायतीचा कोणताही संबंध नाही आणि त्या संदर्भात आम्ही कोणावरही सक्ती केली नसल्याचा खुलासा करत डिसेंबर महिन्यातील मासिक सभेत ज्या लाभार्थींना 500 चौरस फूट जागा हवी आहे त्यांना मंजुरी देणार आहोत. ज्यांना स्वतः बांधकाम करायचे असल्यास परवानगी मिळणार असून ज्या लाभार्थ्यांना 1 गुंठा जागा लागते त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याची प्रतिक्रिया माजी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली आहे. हा मोर्चा टोटल राजकीय आहे आणि ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूक जवळ आलेल्यामुळं हे सगळं होतंय. घरकुल बांधकामाच्या संदर्भामध्ये गेल्या 2-3 ग्रामसभेमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेनुसार जे रो हाऊस बांधकाममध्ये यायला स्वेच्छेने तयार आहेत त्या लाभार्थ्यांचं काम सुरू करावं आणि ज्यांना 500 स्क्वेअर फीट जागा मान्य आहे आणि स्वतःला बांधकाम करायचं आहे त्यांना 500 स्क्वेअर फीट जागा देण्यात यावी आणि 1 गुंठा जागा ज्यांना लागते त्यांचा ठराव शासनाकडे पाठवावा असं ग्रामसभेमध्ये ठरलं होतं. त्यानुसार ग्रामपंचायतीने कामकाज केलेलं आहे. ग्रामपंचायत ज्यांना 500 स्क्वेअर फीट जागा मान्य आहे आणि स्वतः बांधकाम करायचं आहे त्यांना जागा वाटप करायला तयार आहे आणि येत्या डिसेंबर महिन्याच्या मासिक मीटिंगमध्ये त्याबाबत ग्रामपंचायत निर्णय घेणार आहे. आणि जे काही 1,35,000 घेतल्याचा डांगोरा पिटला जातोय तो बांधकामाचा खर्च हा 3,25,000 आहे. शासनाकडनं 1,90,000चं अनुदान येणार आहे आणि लाभार्थी हिस्सा म्हणून 1,35,000 रुपये लाभार्थ्याला द्यावं लागणार आहे.
ते पण ग्रामपंचायतीने त्याची कोणावर सक्ती केलेली नाही. स्वतःहून जे लाभार्थी 1,35,000 रुपये द्यायला तयार झालेले आहेत त्याचं काम ग्रामपंचायतीने चालू केलेलं आहे. शेवटी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजयदादा विखे पाटील यांनी ती जागा मिळवून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय पारदर्शकपणाने ग्रामपंचायत कामकाज करते. त्याच्यामध्ये चुकीचं असं काहीच नाही. 1,35,000 रुपये नेमकी कशासाठी घेतली जात आहे? काय प्रोजेक्ट आहे? आपण घरकुलाचं म्हणजे विखे पाटलांच्याच किंवा सूचना होत्या, अधिकाऱ्यांनी देखील इथे कलेक्टर साहेब असतील, CO साहेब असतील यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि एक चांगली कॉलनी जर आपल्याला करता आली तर त्यासाठी प्रयत्न करावा असं त्यांनी सुचवलं होतं. त्याप्रमाणे एक हाऊसची एक चांगली सुंदर कॉलनी आम्ही करत आहोत. त्या एका घरकुलाचं जे काही बांधकामाचा खर्च आहे तो 3,25,000 रुपये आहे आणि शासनाकडनं 1,90,000 रुपये अनुदान येतं. म्हणजे 3,25,000 मधनं 1,90,000 जर वजा केले तर 1,35,000 रुपये राहतात. ते 1,35,000 रुपये लाभार्थी हिस्सा म्हणून जो काही संबंधित काम करणारा ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला त्या लाभार्थ्याला द्यावं लागणार आहे. म्हणजे काय आरोप होत आहेत काय? नाही, आरोप जे आहेत ते सगळे राजकीय स्वरूपाचे आहेत. हे घरकुल बांधकाम होऊच नये अशी अनेक जणांची, आमच्या विरोधकांची इच्छा आहे आणि राजकीय पोटशोळातून हे सगळं होतंय. ग्रामपंचायतीची निवडणूक आहे, जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे आणि हे सगळं डोळ्यासमोर ठेवून ते सगळं करतायत. जर यात चूक होतं तर 4 दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने पाहणी दौरा ठेवला होता घरकुल कामाचा. मग जर हे चूक होतं तर विरोधकांनी तिथे येऊन आम्हाला सांगायला पाहिजे होतं की हे चुकीचं कामकाज चालू आहे. तिथं ते आले नाही, त्यांना ती संधी होती आणि आत्ता जे काही आंदोलनाचा फार्स केलेला आहे तो राजकीय स्वरूपाचा आहे आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे सगळं स्टंटबाजी केलेली आहे. एकीकडे गरिबांची फसवणूक होत असल्याचा आरोप तर दुसरीकडे दर्जेदार घरांसाठी हा खर्च असल्याचे स्पष्टीकरण. आता या वादात नक्की कुणाचं घर होणार आणि कुणाचं राजकारण हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.